खडकलाट येथील शिबिरात 50 रुग्णांची तपासणी, 4 रुग्णांची एंजिओग्राफीसाठी निवड, मराठा समाजाकडून आयोजन। खडकलाट तालुका चिकोडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवमंडळ मराठा समाज आणि ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। यावेळी 50 रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर त्यापैकी 4 रुग्णांची एंजिओग्राफीसाठी निवड करण्यात आली। गावात प्रथमच मराठा समाजाकडून अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवमंडळ मराठा समाज कार्यालयात सकाळी ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर येथील उपस्थित सर्व वैद्याधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी मुख्य डॉक्टर लोकेश चौधरी, डॉक्टर मयूर मुंडे, डॉक्टर अजिंक्य दोरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन मराठा समाज खडकलाट यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। स्वागत व प्रास्ताविक सुनील कोळी यांनी केले। यावेळी डॉक्टर अजिंक्य दोरकर म्हणाले, ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित या शिबिरात प्रत्येक रुग्णांची व्यवस्थित तपासणी करून योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे। शिवाय या रुग्णांची काही आरोग्यविषयक समस्या असतील तर त्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ज्योती संजीवनी योजना, आरोग्य कर्नाटक योजना व कर्नाटक BPL कार्ड योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात येईल। याशिवाय ज्या पद्धतीने आपण गावात येऊन रुग्णांची तपासणी केलेली आहे, त्याच पद्धतीने हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णांची योग्य काळजी घेऊन त्यांची समस्या कायमस्वरूपी निकालात कशी येईल ते पाहिले जाणार आहे। त्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवमंडळ मराठा समाजाकडून जे सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांचे आभार मानले। यानंतर आलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली। यावेळी 50 रुग्ण तपासणी करण्यात आले। डॉक्टरांच्याकडून रुग्णांची व्यवस्थित माहिती देऊन 50 पैकी 4 रुग्णांची एंजिओग्राफीसाठी निवड करण्यात आली असून त्यांना डॉक्टर ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी नेण्यात आले आहे। खडकलाटेत आजपर्यंत अनेक ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, पण प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवमंडळ मराठा समाजाकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आल्याने मराठा समाज बांधवांचे कौतुक करण्यात येत आहे। यावेळी सचिन कदम, नर्स प्रिया गायकवाड, वसुधा कांबळे, डॉक्टर निलेश कापसे खडकलाट, श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवमंडळ मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप पोळ, ग्रामपंचायत सदस्य दिलीप सिंत्रे, सुनील कापसे, नंदकुमार पाटील, राहुल यादव, युवराज यादव, सचिन कुनुरे, सौरभ नाईक आदींसह मराठा समाज बांधव, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर या ठिकाणी निलेश कापसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सत्कार दिलीप सिंत्रे, सुनील कापसे, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या समाजातील सुनील कापसे आहेत, दिलीप सिंत्रे आहेत, नंदकुमार पाटील आहेत, राहुल यादव आहेत, त्याचबरोबर युवराज यादव, सचिन कुनुरे, सौरभ नाईक, या सगळ्यांचं मी ॲस्टर आधार हॉस्पिटल सगळ्यांना माहित आहे। ॲस्टर आधार हे कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं दवाखाना आहे आणि तिथं जाणं, आज आम्ही कोल्हापूरला जाऊन तिथं दाखवून म्हणजे तिथलं केस पेपर काढणं हे ते म्हटलं तर 1000 ते 1500 रुपये एका माणसाला खर्च येत असतोय। ते येऊ नये, अधिक तुम्ही घर बसल्या तुम्हाला काय तुमचं तब्येत बिघडलेलं आहे, काय आरोग्य तुमचं बिघाड झालेलं आहे हे सांगायचं काम डॉक्टर करणार आहेत आणि ते करून देण्याचं काम त्या समाजानं करून दिलेलं आहे। त्यासाठी फक्त तुम्हीच नको, तुमच्या अजून कोण नातेवाईक असतील जे कॅन्सर असू दे किंवा हार्टचा ज्याला प्रॉब्लेम आहे, अशा लोकांना तुम्ही आज या ठिकाणी बोलवून घ्या। दुपारी 1-1:30-2 पर्यंत हे शिबिर आहे। ह्या शिबिराचा लाभ घ्या असं मी विनंती करतोय आणि या ठिकाणी आमचा सत्कार स्वीकारल्याबद्दल सर्व डॉक्टर्स, नर्स, त्यांचे सहकारी यांचं मी आभार मानतोय। कार्यक्रमाला
सुनीलचं आमचा प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य असल्याबद्दल त्यांनी वेळ घेत नाही. सर्वजण आमच्या आतुरतेने वाट बघत होते आणि तो क्षण आलाय. आम्ही इथं पोहोचलोय. सर्वप्रथम खडकलाट गावचे सर्व ग्रामस्थ, आदरणीय ग्रामस्थ, आभारवृद्ध सगळे, त्याबरोबरच आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवमंडळ मराठा समाज खडकलाटचे सर्व व्यवस्थापक कमिटी, आपले पत्रकार साहेब असतील, पोळ साहेब असतील, खोत साहेब असतील, डॉक्टर निलेश कापसे सर असतील आणि तुमची सर्व टीम, ह्या सर्वांचा मी, माझे सहकारी, माझी ॲस्ट्रोची टीम, आम्ही सर्व आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला एक संधी दिली की इथं आम्हाला काम करायची. आणि नक्कीच तुम्हाला जे तुमचे 100% ते द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे पुढच्या या 2-3 तासात. सहकार्य पण फक्त इथं नसणार, आपल्या गावचा जोही व्यक्ती साधी चिठ्ठी जरी येऊन आला तरी तिथं मदत करायची जबाबदारी, गॅरंटी आम्ही देतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबतो.